त्यामुळे विनंती राहील प्रतीश मोकल आणि नॉस्टाकिंगला धीरज गरत हे दोन खेळाडू, नवापाडा विपक्ष ओलवे, अशी ही लढत तुम्ही मैदानामध्ये पाहताय. पहिल्या षटकासाठी आकाश मडवी हा गोलंदाज पॉवर प्ले मध्ये आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी हा खेळाडू सज्ज झालाय. समोर आपण पाहताय प्रतीश मोकलला मैदानामध्ये सज्ज आहे. 30 सर्कलमध्ये 2 फिल्डर, एक मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑनमध्ये डीपमध्ये उभा आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ मध्ये एक फिल्डर उभा केलाय. पहिला बॉल अगदी लेग ग्लान्स करायचा होता, पाय वरती केला आणि तिथे मात्र मागे मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट टाकतो आकाश मडवी हा गोलंदाज. फर्स्ट बॉल सुरुवात चांगली झाली. प्रत्येक सामना हा लो स्कोरिंग झालाय आजच्या दिवसामध्ये. संपूर्ण सामने नावे काडी संघाला तर मात्र संधी चालू आली होती सामना जिंकण्याची. मोरावे संघाच्या अगेन्स्ट टीम मात्र त्यांनी गमावली. एक मोठा आकार तर विक्रम त्यांच्या नावावरती राहिला असा. 38 धावांचा बचाव त्या संघाने केला असता, परंतु नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं आणि 9व्या क्रमांकाचा खेळाडू मोरावे संघाचा त्याने मात्र आक्रमण केलं आशिषने. इथे ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये फटका, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अश्मित आणि झेल टिपलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रतीश मोकलचा पहिला धक्का बसलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय नवापाडाचा हा खेळाडू. प्रितेश थळी, प्रितेश थळी हा खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये चाललाय. 3ऱ्या क्रमांकावरती ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटचं वलय त्याच्या अवतीभोवती आहे. तो खेळाडू प्रितेश थळी त्या ठिकाणी मैदानामध्ये चाललाय. मी मगाशी देखील उल्लेख केला या विभागाचा. विंधने, कंटवली, बोरखार, तर आपण पाहिला धाकटी जुई, टाकी गाव, नवापाडा, दिघोडे अगदी बाजूला आहे. या विभागाने अनेक असे खेळाडू या टेनिस बॉल क्रिकेटला दिले. त्याच विभागातला हा संघ आपण पाहता या ठिकाणी नवापाडा मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आलाय. प्रितेश थळी हा 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. अफाट गुणवत्ता आणि चांगलं कौशल्य ज्याच्याकडे आहे टेनिस बॉलमध्ये असा खेळाडू इथे मात्र मैदानामध्ये दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती आकाशला मात्र विकेट मिळाला. एकही रन न देता मात्र त्याने गोल्डन डकचा शिकार केला. पुढचा बॉल लाईन चेक केली आणि त्यानंतर मात्र बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं. पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे नवापाडा संघाच्या अकाउंटला. 1 रन मात्र मिळेल. कॅल्क्युलेशन आपण बघा तर मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती ज्या धावा आल्यात खरं तर आपण पाहिला 1 गडी बाद 1 असं हे समीकरण मैदानामध्ये आहे. एक खेळाडू बाद झाला 1 रन स्कोर कार्डमध्ये वाईटच्या स्वरूपात. त्यानंतर प्रितेश थळी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेला. इथे यॉर्कर खोदून काढला बॉलला. मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी तुषार. त्यानंतर बॉल मागे चालला, त्या ठिकाणी लॉंगर मधला फिल्डर आला. 1 रन इथे मिळेल. एका रनने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन करतो प्रितेश थळी. या मॅचच्या दरम्यान 2 धावा धावफलकावरती तुम्हाला लागताना पाहायला मिळतील. 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती. सुरुवातीला विकेट गेलाय त्यामुळे थोडा प्रेशर राहील वन डाऊन वरती आलेल्या प्रितेशवरती. त्याच्या बरोबरीने असलेला खेळाडू धीरज गरदवरती, कारण चांगली भागीदारी, एक मोठी पार्टनरशिप त्यांना मैदानामध्ये करायची आहे. इथेही ऑन ड्राईव्ह बघा, प्रॉपर बॉल बॅटला कनेक्ट होत नाहीये या मैदानावरती, या विकेटवरती. प्रत्येक सामन्यामध्ये हे चित्र पाहायला मिळालं. शक्यतो मागे जेवढे फटके मारले स्क्वेअर लेग आणि फाईन लेग, त्यानंतर स्विचिटचे फटके, तिथे मात्र यश मिळालं फलंदाजांना. पण समोरच्या दिशेला 20 सेपमध्ये फार कमी फटके पाहायला मिळाले. जे षटकार येतील चौकार असे फटके फार कमी पाहायला मिळाले. इथे 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चाललाय. टोटल रन धावफलकावरती 1 गडी बाद 4. 111 जर्सी आकाश मडवी. फुल टॉस आहे. मिस टायमिंग झाला आणि बीट केलं मागे त्या ठिकाणी फिल्डरला. फिल्डिंग चांगली झाली, थ्रो होतोय आणि दरम्यान काय गरज होती का या रनची हा प्रश्न विचारला जाईल, कारण रन झाले असते परंतु सुरुवातीलाच त्या ठिकाणी धीरज स्लो झाला. त्यामुळे रनआउटचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला, रॉयल स्पोर्ट ओलवे टीमला. खेळाडू बाजूला धीरज करत
आलात या मैदानावरती तर या स्पर्धेचा संपूर्ण सोहळा तुम्ही जर बघितला तर तुम्हाला वाटेल 1.5-2 लाखाची स्पर्धा सुरू आहे. एवढं चांगलं आयोजन आणि नियोजन, आकर्षक ट्रॉफी आपण पाहता मंचकासमोर आहे. ताज तिथे आहे त्या ट्रॉफीवरती आणि हे जिंकण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी प्रचंड घाम गावावा लागेल, प्रचंड संघर्ष करावा लागेल. या मॅचच्या दरम्यान नवीन खेळाडू मैदानामध्ये आला आहे प्रज्ञेश मोकल. इथे हा फटका त्या ठिकाणी आपण पाहिला ऑन साईडला घेऊन काढलाय. मिड ऑन मध्ये बॉल चाललाय, डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने आला, थ्रो थोडासा खराब झाला बघा. त्या ठिकाणी विकेट थोडीशी अप आहे, खरं तर आपल्या वरती आहे, त्यामुळे खरं तर त्याच्या एजला बॉल थ्रो झाला होता. तिथून मात्र दिशा भरकटली होती, पण तो 1 रन मात्र मिळाली. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी नवापाडा संघाच्या माध्यमातून 2 गडी बाद 6 धावा. क्या बात आहे. सागर शेठ ठाकूर सुप्रसिद्ध उद्योजक आणि सलग 3 वेळा ज्यांची नावा ग्रामपंचायतवरती सदस्यपदी निवड झाली. यंदाही आपण पाहिलं विद्यमान सदस्य आहेत. दमदार असं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ, त्यांचा उल्लेख करू आपण. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज झालाय रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाचा तेजस कोळी हा खेळाडू. तेजस कोळी मात्र सेकंड ओव्हरमध्ये आला. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी प्रज्ञेश आणि एका बाजूने प्रदेशला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडला आहे हा खेळाडू. इथे फुल टॉस आणि त्याच्यावरती आक्रमण. क्या बात आहे. जबरदस्त टायमिंग. लो फुल टॉस बॉलला आडव्या बॅटने केला आपला प्रहार. बॉल गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. प्रज्ञेशची बॅटिंग करता आपण पाहिली, त्याची ग्रीप जी बॅट तो पकडतोय अतिशय आगेवेगळी आहे. आणि गतवर्षी मोठे भिंगार नाईट स्पर्धेमध्ये त्याचा आम्ही खेळ पाहिला होता, अप्रतिम राहिला होता. जबरदस्त खेळ या खेळाडूने केला होता आणि याही वेळा त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आपल्या टीमसाठी. प्रज्ञेश हा खेळाडू तिथे आपण पाहताय आणि त्याच्या बॅटमधून षटकार आला. धावसंख्येत मात्र वाढ झाली. 12 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद 12. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या, परंतु इथे तेजस कोळीचं स्वागत केलंय प्रज्ञेशने एक षटकार लगावत. नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल, आणखीन एक. क्या बात आहे. प्रॉपर टायमिंग झालंय खरं, पण फटका फसलाय आणि जीवनदान देखील मिळालंय. झेल सुटला प्रज्ञेशचा. विकेटची संधी आली रनआउटची आणि तिथे मात्र आपण पाहताय सॉफ्ट सिग्नल. सर तुमचा काय आउट आहे. यस, चेक केला जाईल फक्त. तिसरे पंच मध्यान्ह बोलण्यासाठी गेलेत. आयोजक आपण या प्लीज, ऑन स्क्रीन आपण चेक करूया. जो निर्णय असा तो दिला जाईल. क्या बात आहे. झेल सुटला आहे त्या ठिकाणी. प्रज्ञेशचा फटका भरपूर चांगला होता, परंतु उंची जास्त घेतली, अंतर कमी कापला. झेल खाली आले क्षेत्ररक्षक. झेल सुटल्यानंतर हा थ्रो पाहायला मिळाला. बघा मुवमेंट काय आहे. क्रॉस अँगल देखील आहे. 12वे प्लेयर तुम्ही काही बोलू नका, फक्त आयोजक निर्णय घेतील जो काय असेल. बॅट ग्राउंडिंग झाली की नाही हे चेक केलं जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट डिसिजन आहे. खेळाडू बाद. डिसिजन पेंडिंग. खेळाडू बाद, आउट. सॉफ्ट सिग्नल अतिशय बरोबर होता पंचांचा आणि इथून मात्र प्रज्ञेशला पारतावं लागेल. पुन्हा एकदा प्रितेश एका बाजूने उभा आहे आणि 2 खेळाडू रनआउट झालेत. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या टीम नवापाडाला.
आपण पाहत आहे बाद झालाय, विकेट मिळाले या मॅच मध्ये. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चला नेक्स्ट मॅच साठी रांजणपाडा आणि शेलगर दोन्ही कॅप्टन. पहिला कॉल राहील आपल्याला. पहिलं सत्र समाप्त होण्या टॉस साठी रिपोर्टिंग करा. रांजणपाडा टीमचे कॅप्टन आणि शेलगर टीमचे कॅप्टन. जासई पाडा विभागातला कदर रांजणपाडा आणि एका बाजूने आपण पाहता उल्वेनोड मधला शेलगर. चला दोन्ही कॅप्टन. हा पहिला कॉल राहील. पहिलं सत्र समाप्त होण्या अगोदर टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. 3 खेळाडू बाद झाले. 13 या धावसंख्येमध्ये नवीन फलंदाज चालला मैदानाच्या आतमध्ये ऋग्वेद म्हात्रे हा खेळाडू. ऋग्वेदला आपण पाहता क्रीडांगणामध्ये दाखल होताना थोडीशी दयनीय अवस्था बॅकफुटला चाललाय मैदानामध्ये. कधी नवापाडा संघ, परंतु प्रितेश अजूनही उभा आहे तळ ठोकून. बॅकफुटला गेले. टॅपिंग क्रिकेट. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला खतर रेक्षा कव्हरला आणि तिथे मात्र रन आली. सिंगल. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्येत होईल वाढ. धाव फलकावर आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत 14. 4 गडी बाद 14 अशी धावसंख्या. पहिल्या सामन्यापासून हे चित्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. कमी धावा प्रत्येक इनिंग मध्ये पाहायला मिळाल्या. त्या धावांचा पाठलाग देखील झाला. त्या धावांचा बचावही झाला. आता या मॅच मध्ये एखादा मोठा उच्चांक नवापाडा संघ साकारेल का? स्विच इट करायचा होता. लाऊड अपील झाली आहे. फ्लाईट दिली बॉलला. प्रचंड दबाव पंचांमध्ये क्रिएट केला. अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी आणि तिथे आपण पाहिला आणखीन एक डॉट बॉल. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान नवापाडा टीमच्या माध्यमातून. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 7च्या सरासरी 14 आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. जवळजवळ आपण पाहिल्या त्या ठिकाणी धावा होत्या खरतर 6. या ओव्हरमध्ये आल्या 8. एकूण धावा धावफलकावरती आहेत 4 गडी बाद 14. विकेट महत्वाचं फॅक्टर राहील या इनिंग मध्ये. सर्वाधिक विकेट गमावले कधी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 4. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरचा खेळ त्या ठिकाणी बाकी आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्गपती गोलंदाज येतोय उल्वे संघाचा खेळाडू. आय थिंक आकाश पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये येईल. आकाश मडवी 111 जर्सी क्रमांक. त्याला आपण पाहताय मैदानामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आलाय. सेकंड स्पेल मध्ये निर्णायक षटक त्यालाही फेकावं लागेल. समोर फलंदाज आहे त्या ठिकाणी ऋग्वेद म्हात्रे आणि एका बाजूने प्रितेश थळी. हे 2 खेळाडू. खतं मोठे फटके येत नाहीयेत आणि इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न मागे राहिला होता आणि बॉल निर्धाव टाकला. ऋग्वेद म्हात्रे आणि प्रितेश थळी हे 2 खेळाडू त्या ठिकाणी आहेत. बॉल तयार. आकाश मडवी पहिला बॉल या षटकातला. बॅकफुटला गेले. बॉलला सोडून दिलाय. लाईन चेक केली पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धावा धावफलका वरती आहेत त्या ठिकाणी 4 गडी बाद खरतर 15 धावा. 15 धावा आपण पाहता धावफलकावरती लागताना या मॅचच्या दरम्यान. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन. हा धमाका आहे ऋग्वेदचा आणि बॉलला मात्र पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. आला आणि 6 रनने मात्र थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढेल बॅटिंग करणाऱ्या नवापाडा टीमचा. 21 धावसंख्येमध्ये पोहोचला मैदानामध्ये नवापाडा संघ. किमान 40+ तुम्हाला टार्गेट या ठिकाणी सेट करावं लागेल कारण या विकेटवरती 40च्या आसपास ज्या धावा आहेत त्या धावा त्याचा पाठलाग करताना अगदी सामने शेवटपर्यंत जाताना पण पाहिले. त्यामुळे इथून 40+ रन कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल कदा नवापाडा टीमला. आणि समोर आलेला ऋग्वेद त्याने मात्र आक्रमण करत हा षटकार लगावलाय आकाश मडवीच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल इथे बॅकफुटला गेले. कव्हरला हा फटका. पॉइंटला मात्र हा फटका चाललाय त्या ठिकाणी. डीप मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल गाठली आहे सीमारेषा. मिडल ऑर्डर मधला ऋग्वेद त्याने मात्र केला पुन्हा एकदा धमाका. 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या नवापाडा टीमला. चार धावा आणि धावसंख्येत झाली वाढ. टोटल 25 धावा धावफलकावरती. 4 गडी बाद 25. कॅल्क्युलेशन खरं तर महत्वाचं आहे. मी मगाशी प्रेडिक्शन केलं 40च्या पुढे गेला तर मात्र धावा वाढतील आणि इथे मात्र नशिबाची साथ. लीडिंग एज लागून बॉल मागे चालला. लॉंग स्टॉप रिझनला. सीमारेषा पार. आणखीन एक आलाय.
ठरत चाललाय, कारण ऋग्वेदनं केलं आक्रमण, नशिबाची साथ त्यालाही मिळाली. तिथून मात्र धावसंख्येत वाढ झाली 29. स्कोर कार्ड मध्ये आपण लागताना पाहत आहे 2.3 चेंडूचा खेळ संपला आणि अजूनही 2.3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्याची आपण सिच्युएशन पाहिली तर किमान 50+ रन बनवण्याचा प्रयत्न राहील या ठिकाणी नवापाडा संघाचा. स्टेप आउट झाले, फक्त दिशा दिली आहे. बॅकफूट पंच आपण पाहिला. आता ते फिल्डिंग थोडीशी खराब. पुन्हा निघाले प्रितेशला कसं आता लक्ष द्यावं लागेल. आणखीन एखादा रनआउटचा विकेट गेला तर प्रेशर वाढेल. 1 रन शॉट, क्या बात आहे. अति घाई संकटात नाही. चला 1 रन शॉट त्या ठिकाणी ऋग्वेदने घाई केली आणि 1च रन या बॉलवरती आली. 30 धावफलकावरती आपण त्या ठिकाणी लागताना पाहत आहे. पुन्हा एकदा ऋग्वेद स्ट्रायकिंग एंडला आलाय, परंतु 1 रन शॉट त्या ठिकाणी पंचांचा डिसिजन मिळाला. ड्रोन चाललाय त्या मैदानामध्ये. 30 धावफलकावरती स्विच इट करायचं होतं. टप्पा पडला, बॉल आत चालला, तरी वाईटची अपेक्षा त्या ठिकाणी होत आहे. आणि खरं तर वारंवार जेव्हा जेव्हा एखादा खेळाडू बॉल बॅटला लागला नाही की अपेक्षा पंचांकडून करायच्या वाईट. पण इथे खरं तर पंचांचा अगदी योग्य निर्णय. जीवन गावंड सर, भरपूर क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे. स्क्वेअर लेग पंच आमचे शैलेश चव्हाण सर. शफल झाले आणि हा फटका चालला होता, शॉट फाईन निघाला, झेल सुटलाय. जीवनदान मिळालं त्या ठिकाणी ऋग्वेदला. 1 रन देखील मिळाली नवापाडा टीमला. 3 ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 31 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती. तत्पूर्वी विनंती राहील शेलगर आणि रांजणपाडा टीमच्या कॅप्टनला, चला पाणी घेऊन चला. 12 मैदानामध्ये चला पाणी घेऊन. शेलगर आणि रांजणपाडा टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. थँक्यू. रन आल्या धावफलकावरती त्या ठिकाणी 4 गडी बाद 31. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये 17 केल्या ऋग्वेद म्हात्रेने आपल्या संघासाठी. एका बाजूने 3 चेंडू 2 या धावसंख्येवरती खेळतो प्रितेश शाही. होता तर शेवटची 2 षटकं बाकी आहे स्लॉग ओव्हरची. प्रितेशला देखील मैदानामध्ये आक्रमण करावं लागेल. आपल्या नावलौकिकेला साजेसा खेळ त्याला क्रीडांगणामध्ये करावा लागेल. 4थ्या ओव्हरमध्ये आला गीतेश मडवी हा खेळाडू. 4थं षटक, वैयक्तिक 3रं आणि सांघिक 4थं षटक टाकण्यासाठी हा खेळाडू त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकमध्ये आलाय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज उलवे टीम. अजून 3 सामने पेंडिंग आहेत पुढचे. नेक्स्ट मॅच शेलगर विपक्ष रांजणपाडा अशी लढत तुम्हाला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी सध्या विद्यमान सामना आपण पाहता नवापाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उलवे या टीमच्या दरम्यान. पहिला बॉल गीतेशचा. इथेही आपण पाहिला फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला टर्न केला मिड विकेटमध्ये. त्या ठिकाणी रन मिळेल 1. एका रनने मात्र संघ पुढे जाईल. टोटल धावा धावफलकावरती आहेत त्या ठिकाणी 4 गडी बाद 32 धावा. आज संपूर्ण दिवसभर शांत संयमी खेळ आपण पाहत आहे, कारण ब्लास्ट कमी झाले, षटकार चौकार कमी आले. त्यामुळे सिंगल डबलने डावाला पुढे घेऊन जाताना आपण अनेक खेळाडूंना पाहिलं. प्रितेशाला स्टार्टिंग एंडला. याही वेळेला बॅकफुटला गेले, मिड ऑफ मध्ये फटका आलाय, घाई झाली आहे. 3रा खेळाडू प्रितेश मैदानामध्ये असताना रनआउट झालाय. हे देखील योगायोग राहिला या सामन्याचा. आणि इथून मात्र परतावा लागेल. ज्या ऋग्वेदने धावा केल्या 8 चेंडूमध्ये 18, तो मात्र चालला मैदानाच्या बाहेर. रन आउटचा शिकार. अजून एक धक्का बसेल नवापाडा टीमला.
विकेट मिळाला. खरं तर ऋग्वेदने घाई केली आणि मिडऑफमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तुषार कोळीकडून. थ्रोही तेवढाच ॲक्युरेट होता. रनआउटचा विकेट मिळाला ऋग्वेदचा, ज्याने वैयक्तिक 18 केल्या. तो मात्र रनआउटचा शिकार झाला. नवीन फलंदाज त्या ठिकाणी चाललाय जय देवरुखकर हा खेळाडू. जय देवरुखकर हा खेळाडू त्या ठिकाणी मैदानामध्ये चाललाय. 7व्या क्रमांकावरती 32 आहेत. आता प्रितेशला अभि नाही तो कभी नाही. जर तुम्ही यावेळेला काही केलं नाही तर काहीच होणार नाहीये. त्यामुळे आता प्रितेशला काहीतरी करावं लागेल. इथे लिडिंग एज लागली आहे. झेल होईल का तर नाहीये. जजमेंट चुकला आणि मागे चूक झाली आहे. जीवनदान मिळालं प्रितेश सारख्या एका आक्रमक खेळाडूला. 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये मिळाल्या. खरं तर बॅटिंग करत असताना टीम नवापाडाला एक एक क्षण महत्वाचा क्रिकेटमध्ये. आता इथे तुम्ही त्याला जीवन दिलाय. जर पुढे जाऊन तो आक्रमक झाला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, या शंका नाहीये. आणि इथे आपण पाहता जीवनदान प्रितेश स्थळीला दिलाय. 2 रन देखील नवापाडा संघाला मिळाल्या. 34 रन स्कोर कार्ड मध्ये आतापर्यंत. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली. बॅकफुट पंच हा क्लास आहे खरं तर प्रितेशचा. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावत मात्र बॉलला पाठवलं सीमारेषा पार. प्रितेश स्थळीचा ब्रँडेड षटकार. एक झेल किती महत्वाचा होता. खरं तर तो सुटला प्रितेशचा आणि त्याने मात्र मारला लगेच षटकार. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम त्याने आतापर्यंत केलंय. कारण हा षटकार बरंच काही सांगून जाईल उर्वरित टीमला. पुढचा बॉल याही वेळा त्याच दिशेने. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर जज करतील आणि आणखीन एक झेल सुटला. खराब फिल्डिंग लेझी क्रिकेट. तिथे 2 धावा घेतल्या. स्ट्राईक पुन्हा राहील त्या ठिकाणी. तर प्रितेशकडे जय त्याच्यावरती विश्वास जागवतो. तो स्ट्राईक साठी तयार नाहीये. टोटल रन धावफलकावरती आहे त्या ठिकाणी 42. 42 रन प्रेडिक्शन केलं होतं किमान 40+, परंतु अजूनही जास्त धावा होतील कारण हे 4थं षटक सुरू आहे. त्यामध्ये प्रितेश स्थळी आक्रमक झाला. त्याला मात्र जीवनदान एकाच मॅचमध्ये 2 वेळा मिळाले. आणि याच प्रितेशला आपण पाहिला एक तो उभा असताना त्याच्या अगेन्स्ट 3 खेळाडू रनआउट देखील होताना आपण पाहिले. हाही योगायोग झाला या सामन्याचा. इथे स्विच हिट हा फटका मागे चाललाय. फिल्डर पाटला करतात बॉलचा. 2री रन पूर्ण आणि इथे मात्र बॉलने गाठली आहे सीमा रेषा. 4 रन्स मात्र मिळतील बॅटिंग करताना. प्रितेश स्थळीला 4 रन्स मिळतील. जय हनुमान नवापाडा संघाला. धन्यवाद. आता लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आणि 46 धावा 46 रन. 46 धावा 5 गडी बाद 46. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये उल्वे संघाचा गोलंदाज झालाय अश्वित खारकर. अश्वित खारकरला आपण पाहताय. शेवटच्या षटकामध्ये आला अश्वित खारकर हा खेळाडू. आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी जय देवरुखकर. मैदानामध्ये लास्ट ओव्हर आहेत आणि 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि प्रितेश थोडासा आता आक्रमक झालाय. त्याने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 16 आपल्या टीमसाठी केल्या. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये आपण पाहता नवापाडा संघ धावा बनवतोय. स्ट्रायकिंग एंडला जय देवरुखकर. चला थोडं स्पीडअप करा. चला रांजणपाडा आणि शेलगर कॅप्टन या प्लीज. बघा प्रवाह हवेचा तुम्हाला दिसेल. प्रचंड वेगाने हे वादळ आलं आणि इथे जर का या एंडने फटके आले मोठे तर नक्कीच धावसंख्या मोठी होताना तुम्हाला पाहायला मिळेल. प्रयत्न केले त्या ठिकाणी जय देवरुखकर. या खेळाडूत धावा होतील. इथे आपण पहिला धीम्या गतीचा बॉल फिंगर रोल करत टाकला होता बॉलला. तिथे मात्र सिंगल घेतली. स्ट्राईक आली पुन्हा एकदा प्रितेशकडे. 47 धावा या इनिंगमध्ये. या 5 चेंडूमध्ये जितकी स्ट्राईक प्रितेशकडे राहील तेवढी मोठी धावसंख्या तुम्हाला होताना पाहायला मिळेल. कारण त्याच्याकडे असणारा अनुभव, त्याच्याकडे असणारे आक्रमक फटके हे आपण पाहिले मागच्या षटकामध्ये. तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. इथे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. फुलटॉस कन्वर्ट करू की पुन्हा एकदा अगदी आपण पहिला बॉलच्या खोलीमध्ये जाऊ हा प्रश्न होता निर्माण. आणि इथे मात्र आपण पाहिला यॉर्क झाला बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. प्रत्युत्तर नाहीये. प्रितेशकडे डॉट बॉल आपण पाहताय. मागे आले फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला बॉलला. मिड विकेट मध्ये हा फटका सजवला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग. थ्रो अतिशय वेगवान झाला. दरम्यान 2ऱ्या रनला कॉल आणि 2 धावा यशस्वी पूर्ण होताना आपण पाहताय. गुड फिल्डिंग. प्रत्येक खेळाडू दाद देतो त्या फिल्डरला. आणि इथे 2 धावा आल्या. 2 रनने मात्र संघ पुढे चालला. रन मध्ये वाढ होईल. टोटल धावा धावफलकामध्ये 49.
चेंडूचा खेळ संपला, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये कदाचित उच्चांक राहील सुदर्शन. या स्पर्धेत जर 50+ रन झाल्या तर 49 आल्या धावफलकावरती. इथे फुल टॉस, हा फटका फसला, लटकवला अक्षरशः प्रितेशला आणि मिस टायमिंग फटका खेळत मात्र झेलबाज झाला मैदानामध्ये प्रितेश छळी. हा खेळाडू अजूनही धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या नवापाडा टीमला. खेळ बाकी आणि नवीन फलंदाज किरण त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. अंतिम 2 बॉल 49 रन. या मैदानामध्ये धावा होत नाहीयेत असंच मात्र चित्र निर्माण झाले प्रत्येक सामन्यामध्ये. इथे वाटलं होतं किमान 60च्या आसपास पोहोचेल कारण तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या धावा. त्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्येला ब्रेक लावतो अश्वित खारकर हा गोलंदाज मैदानाच्या मध्ये. याही बा आपण पाहिला कर तर लेग ब्रेक केला बॉल. दोन्ही बाजूला टर्न करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे तो अश्वित. डॉट बॉल. चला वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, लक्ष असू द्या. डॉट बॉल आला. आता शेवटचा बॉल आला आणि समोर असेल किरण. अतिशय महत्वाचा हा चेंडू इथे आतमध्ये आलाय. काय गोलंदाजी टाकले, जबरदस्त स्पेल राहिला या खेळाडूचा अश्वित खारकर. व्हेरिएशनच्या जोरावरती त्याने खरं तर अक्षरशः नाचवलं फिरकीच्या तालावरती फलंदाजांना. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती 49. टार्गेट 50 आहे. तत्पूर्वी आपण टॉसकडे वळूया. चला कॅप्टन शेलगर आणि एका बाजूने रांजणपाडा टॉस केला जाईल अंतिम सामन्याचा. चला चिंतामण ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. वेलकम, स्वागत. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आपण. भरपूर दिवसानंतर मग रांजणपाडा संघ आणि शेलगर संघाचा खेळ इथे पाहायला मिळेल. चिंतामण ठाकूर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हा यस, भावी सदस्य आहेत ग्रामपंचायत सदस्य भावी, त्यांनाही शुभेच्छा. कॉइन कुठे आहे? सन्माननीय शेलगर म्हटलं की नेहमी एक नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये असतं. माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच सचिन शेठ घरत यांचं इथं आगमन. टॉस कॉइन दीपक सर, टॉस कॉइन तुमच्याकडे असेल. चला या इकडे टॉस केला जाईल. पहिल्या फेरीमधला अंतिम सामना आहे रांजणपाडा आणि एका बाजूने असेल शेलगर. चला टॉस करूया आपण. कॉल कोण करतोय? हेड कॉल आणि इट्स अ टेल. टॉस जिंकलाय खरं तर रांजणपाडा. चला नियम तुम्ही पहिले ऐकून घ्या. खरं तर सर्वप्रथम अभिनंदन टीम रांजणपाडा. टॉस किती महत्वाचा होता आणि काय निर्णय घ्याल? टॉस महत्वाचा होताच आणि आम्ही फिल्डिंग करू पहिले. समोर शेलगर संघ आहे, भरपूर बलाढ्य संघ आहे. काय रणनीती राहील या संघाच्या अगेन्स्ट? रणनीती काय नाही, आम्हाला 2 वेळा ते हरवलंय आणि आता त्यांना हरवायचा प्रयत्न करू आम्ही. आज सकाळपासून आम्ही बघतो 49 हायएस्ट आहे, म्हणजे विकेट गोलंदाजांना साथ देत आहे. तुमच्याकडे असे कोणते खेळाडू आहेत जे गोलंदाज त्या ठिकाणी प्रभावी कामगिरी करतील या स्पर्धेमध्ये? आमच्याकडे 2 लेफ्टी बॉलर आहेत, एक परेश आणि कुंदन, त्यांचा आमचा भरोसा आहे. नावे काढीची स्पर्धा, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आम्ही दरवर्षी इथं खेळतो आणि चेतन आम्हाला इथं एंट्री ठेवतोच आणि धन्यवाद. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यानंतर आपण जाऊया कॅप्टन. चला या, तुमच्या पाठाला बॅटिंग आली आहे, किती धावा बनवाल तुम्ही पहिल्या सत्रामध्ये? आम्ही पण टॉस जिंकलो असं क्षेत्ररक्षण घेतलं असता, पण आता फलंदाजी आली म्हणून तसं बघायला गेलं तर आमचे कॅप्टन म्हणजे आमचे सर्व मेन खेळाडू आज आहे उपस्थित. त्यात आमचे खास सचिन शेठ घरात आलेले आहेत आज. तो आम्हाला काही तेवढं टेन्शन नाही, ते कॅप्टन आहेत दरवर्षीप्रमाणे, तर आमचा खेळ चांगला होईल. खरं तर या मैदानावरती आपण पाहता एक खूप चांगली स्पर्धा. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजन नावाखाडीचा बघितलं तर दरवर्षी चांगलाच असतो आणि यावर्षी बघतो तर अजून चांगला आहे. खास आयोजन आहे आज यावर्षी. खूप छान आयोजन केलं यंदा. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. टॉलेस्ट खेळाडू. चला सचिन शेठ घरत यांचा पण इथे सन्मान घेऊया. आदरणीय
माजी सरपंच आणि क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व विद्यमान उपसरपंच आज नुकताच आपण पाहिला उल्हानोड प्रीमियर लीग त्यांच्या नेतृत्वाखाली शेलघरमध्ये यशस्वी संपन्न झाली. त्या स्पर्धेचे दमदार आयोजकांनी खास करून अनुशासित स्पर्धा शिस्त आणि खरं तर नियमांचं काटेकोरपणे पालन कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण देणारे हे खरं तर आयोजक. त्यांचा हा सन्मान सुप्रसिद्ध व्यावसायिक एक चांगले खेळाडू राजकारण समाजकारण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं दमदार योगदान आहे. त्यांचा हा सन्मान आणि तदनंतर सन्मान असेल कुशलदादा भगत यांचा सन्मान केला जाईल. कुशलदादा यांना देखील विनंती राहील आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. चला आमचे एम भाई आपण आले असेल तर आपलंही स्वागत गोल्डन मॅन. जाऊया आपण पुढच्या लढतीकडे तर पुढच्या इनिंगकडे 50चं टार्गेट ऐकूया पुन्हा एकदा दीपकजी पाटील सर यांना. धन्यवाद. हॅलो थँक्यू सो मच रोशनजी पाटील. 50 धावांचं टार्गेट सेट करण्यात आले. स्क्रीनवर आपण पाहतोय सन्मान्य सचिन शेडगरज साहेब, कुशल भगत आहेत, सनी, साहिल, सगळ्यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. शेलगर संघ खेळताना दिसेल इन ॲक्शन. आणि आज सचिन घरत स्क्वॉडमध्ये दाखल झालेत. आदित्य म्हणाला की त्याच्या येण्यानं मात्र संघ अजून बळकट आणि मजबूत झालाय. त्यामुळं सचिन घरच सह खरं संघ कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करतो याकडे सुद्धा लक्ष असेल. रॉयल स्पोर्ट्स सुलभे संघाला जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. सकाळपासून आपण पाहिलं तर तीनही मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना थोडासा संघर्ष करावा लागतोय. परंतु आता मात्र रणरणत ऊन आहे आणि खेळपट्टी सुद्धा या उन्हामध्ये अजून टणक झाले. त्यामुळे थोड्याशा चांगल्या धावा या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या त्या नवापाडा संघाकडून. चला स्पीडअप करा, आपल्याला आज 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. चला मॅच चालू करा प्लीज. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले रॉयल स्पोर्ट्स सुलभे संघाकडून गीतेश मडवी आणि आकाश मडवी. तर गोलंदाजी मार्गवर पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय प्रज्ञेश मोकल, चेअरमन नवापाडा. उरण तालुक्यामधील संघ तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच लावली सुरुवात. सेकंड इनिंगला प्रोग्रेस. पहिला बॉल घेऊन प्रज्ञेश तयार. कट केलाय पहिलाच बॉल. पॉइंट मध्ये अगदी इतकंही टायमिंग नव्हतं त्यामुळे सहजतेनं मात्र चेंडू अडवता आला. पॉइंट फिल्डरला सिंगल येते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमसाठी पहिली धाव फलकावर. 50चं टार्गेट आहे. 10ची सरासरी या मॅच मध्ये. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं तर एखादा चौकार एखादा षटकार मारावा लागेल. कमीत कमी 4 ते 5 मोठे फटके खेळल्याशिवाय मात्र या धावा चेस होणं अशक्य. गोलंदाज तयार. बॅट अगोदर फिरली गेली बॉल. तदनंतर मात्र थोडस धीम्या गतीनं लॉन्च झाला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. लवकर फटका खेळला गेला. अर्ली शॉट. आकाश आहे ऑन अ स्ट्राइक. ओढवा पॅटर्न ऑन साइडला मिड विकेटला. फिल्डर आहे. वाडा कॅच. अप्रतिम जेल. क्षेत्ररक्षणामधला दर्जा दाखवलाय रतीश मोकलनं. काय सुपर डाईव्ह लगावत मात्र वरच्या बाजूला अगदी उंच उडी मारत झेल मात्र टिपलाय.
कारण एका क्षणाला असं वाटलं होतं चेंडू त्याला मात्र चकून जाईल, परंतु अप्रतिम झेल. आणि जेव्हा असे झेल टिपले जातात कॉन्फिडन्स वाढतो मात्र गोलंदाजांचा. पहा उंच सूर मारत हवेमध्ये हा झेल मात्र टिपला गेला आणि पहिला धक्का लागलाय तो रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमला 1 या धावसंख्येवर. एक वर एक अशी धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात मात्र करून दिली ती प्रज्ञेशनं. महत्वपूर्ण विकेट आकाशला मात्र बाद केले. तेजस कोळी विस्फोटक फलंदाज यावेळेस मात्र इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुपारचं सत्र पहिल्या फेरीमधील तिसरा सामना आपण पाहत आहे. 2 सामने जिंकलेत अगोदर गव्हाण संघानं. दुपारच्या सत्रामधून कोणता संघ गव्हाणच्या विरोधामध्ये शेवटची मॅच खेळेल आज त्याकडे सुद्धा विशेष लक्ष असेल, परंतु त्या अगोदर मात्र 2 सामने फार महत्वाचे आहेत. तिकडे संघर्ष करावा लागेल तो रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाला. सध्याच्या घडीला तरी सुद्धा हेच चित्र मात्र पाहायला मिळालंय. गोलंदाज प्रदेश तयार. आडवा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रहार पूल केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या तेजसच्या बॅटमधून येतोय उत्तुंग असा षटकार. रॉयल स्पोर्ट्स उलवे संघाचा कोणतेही दडपण नाही मागच्या चेंडूवर आलेल्या विकेटचं. पुढच्याच बॉलवर मात्र विकेटचं चोख प्रत्युत्तर दिलंय ते उलवे संघानं षटकारानं. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. 10 धावांची सरासरी मात्र राखायची या मॅच मध्ये. राऊंड स्टम्प्स टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतो, स्टंपला निघून गेला. इकडे टायमिंग चुकलं होतं जरूर तेजस. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर मात्र कमबॅक गोलंदाज आपण पाहतोय प्रज्ञेशला. 10ची सरासरी आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-7 अशी धावसंख्या RS उलवे टीमची. चला थोडं स्पीडअप करा टीम डबा पाडा. राईट आर्म राऊंड विकेट न शॉट ऑफ लेन दाखवू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेचलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय तो सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता तेजस कोळीच्या बॅटमधून दुसरा धमाका षटकार. अखूट टप्पाचे बॉल टाकले तर मात्र बॅकहँड पहा किती स्ट्रॉंग आहे, ताकद आहे ती तेजस कोळीकडे आणि तीच ताकद मात्र पाहायला मिळाली. सगळी शक्ती एकवटून मात्र 2 पूल पाहिले. धावसंख्या मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतो 13 वर 1. 13 रन्स ऑन बोर्ड. 10ची सरासरी राखायची. 3 धावा जास्त काढल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. हे दुसरं षटक असेल. स्पीडअप करत राहा टीम नवापाडा. नेक्स्ट मॅच रांजणपाडा विरुद्ध शेलघर. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वर येतोय किरण घरत. स्ट्राईक फलंदाज गीतेश मडवी 1 धावेवर खेळतोय. 7 द्यावी लागेल तेजसला. कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या बाजूने बॉलला काढलाय आणि बॉल सरळ थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. चौकार आलाय.
शॉट ऑफ लेन यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीपचं चोख प्रत्युत्तर. बॉल बॅकवर्ड पॉइंट बॉडी लाईनच्या दिशेनं गीतेश मडवीच्या बॅटमधून येतोय एक नेत्रदीपक फटका, चौकार. दोन चौकार आलेत आता मात्र गीतेशच्या बॅटमधून. हो, फुल टॉस होता, इकडे मिस केलाय. आउटसाइड ऑफ स्टंप इकडे ड्राईव्ह करायला हवा होता, कॅप शोधता आली असती. अशा चेंडूवर सोपे असतं कारण पॉवर प्लेचं षडक आहे, सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. कव्हर्सला बीट केला असता तरी धावा मिळाल्या असत्या, परंतु इकडे मात्र निर्धाव चेंडू. 21 धावा धाव फलकावर उल्वे संघाच्या. इकडे टॅप करण्याचा प्रयत्न, अगोदर कॉल दिला होता वाईड आहे, परंतु इकडे मात्र तेजस धावत सुटलाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघाला लागलाय सगळ्यात मोठा दणका. 2 षटकार ठोकणारा तेजस कोळी फुकटात सापडलाय. नॉन स्ट्राईक एंडचा हा अचूक थ्रो आणि तेजस कोळी मैदानात. स्वस्तात विकेट मिळाले इकडे नवाबाडा संघाला. तेजस अशा पद्धतीनं बाद होईल असं वाटलंही नसेल, परंतु नॉन स्ट्राईक एंडला थोडंसं पुढे धावत आला आणि मागे परत येणं मात्र त्याला अशक्य झालं. 21 वर दुसरा धक्का लागलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 बाउंड्रीज, तदनंतर गोलंदाज कमबॅक. रिव्हर्स स्वीपचा आणखीन एक अप्रतिम प्रयत्न. बॉलला पाठवले थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार. गीतेशच्या बॅटमधून येतोय हा तिसरा चौकार. पंचवीस धावा स्कोर कार्डवर नोंदवल्यात आतापर्यंत उल्वे संघानं. फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला होता. लेग स्टिक वरून चाललेला हा चेंडू. शिलेश चव्हाण सर त्या ठिकाणी इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धाव संख्या एकीने पुढे जाईल. 26 धावा. तुषार आलेत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून बॉलला काढलाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. रिव्हर्स स्वीपचा आणखीन एक प्रयत्न. 4 धावांकरता तिसऱ्यांदा रिव्हर्स स्वीपचा हा चौकार फलंदाज गीतेशच्या बॅटमधून. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ 2 बाद 30 धावा. 15च्या सरासरीनं धावा आल्यात. 10च्या सरासरीनं मात्र 50 टार्गेट, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा कुठल्यात. जवळजवळ 3 षटकांचा आस्किंग रन रेट मात्र रिक्वायर्ड रन रेट त्यांनी पूर्ण केलाय. त्यामुळे हे अंतर थोडंसं आटोक्यामध्ये येत असताना सकाळच्या सत्रामध्ये आपण सामने पाहिले. 38चा सामना, 44चा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला होता. इकडे असाच संघर्ष मात्र करावा लागेल जनमान नवाबाडा संघाला. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर येतोय जय देवरुखकरचा. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअरिंगला फिल्डर आहेत. तुषारच्या बॅटमधून येईल पहिली सिंगल. एकेरी धाव संख्या 31 वर 31. गीतेश मडवीचा विचार केला तर 7 चेंडू खेळलाय. 17 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलंय. तेजसनं सुद्धा इन बिटवीन येऊन 2 षटकार मारले, ते सुद्धा फार निर्णायक होते. 12 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आलंय. त्यामुळे सोपं झालंय हे अंतर थोडंसं.
हो, यावेळेस मात्र देवरुखकरचा हा बॉल फिरून खेळलाय आणि लॉंग लेगच्या वरतून ठोकलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. बॉल द्या, आयोजकांना विनंती आहे. आणखीन एक चौकार मात्र येतोय गीतेशच्या पाठमधून आणि या चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 41 या आकड्यावर. 41. 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी रॉयल स्पोर्ट्सला. विस्फोटक खेळाला मात्र सुरुवात केली ती गीतेशनं. कट केलाय बॉलला, अगदी शेवटच्या क्षणाला लटकट केलं होतं. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम गीतेश मडवी. बॉल थर्डमॅन बॉडी लाईनच्या दिशेनं 4. धाव फलकावर फक्त 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ विजयाकडे वाटचाल करतोय. बी अलर्ट, बी रेडी. शेलघर अँड रांजणपाडा तयार राहा. जशी मॅच संपेल खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. आपल्याला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. "45 रन्स ऑन बोर्ड. 10 बॉल मध्ये आतापर्यंत 31 धावांचं योगदान गीतेश मडवीनं मात्र दिलंय. सलामीला येत असताना 6 चौकार, 1 षटकार, 3 रिव्हर्स स्वीपचे त्यामधले. ओ फुलटॉस. असे चेंडू टाकले तर मात्र लवकर मॅच फिनिश होईल आणि होय तसंच घडतंय. सामना फिनिश. नो बॉल +6 आणि इकडे मात्र टार्गेट कंप्लीट केलंय. अभिनंदन. रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघ जिंकतोय सहजतेनं. मात्र या 50 धावांचा यशस्वी पाठलाग मात्र केलाय तो रॉयल स्पोर्ट्स उल्वे संघानं. अभिनंदन टीम उल्वे. हात लग नवापाडा. चला, शेलगर आणि रांजणपाडा लगेच मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची वाट पाहू नका. आपल्याला लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. निर्णय काय?